दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा असलेल्या ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि 25 गावांशी जोडलेली नाळ असणाऱ्या कोतोली बस थांबा चौकात अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहच नाही। त्यामुळे परिसरातील विविध गावांवरून येणारे प्रवासी विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होतीये। मात्र कोतोली ग्रामपंचायत आणि एसटी महामंडळाचं त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय। पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही मोठी बाजारपेठ असून दररोज शेकडो प्रवासी आणि भाजीपाला, फळे, इतर साहित्य विक्रीसाठी येणाऱ्या महिलांची मोठी वर्दळ असते। कोतोलीशी संबंध असणाऱ्या किमान 25 गावातील लोकांचा राबता दररोज या स्टँडवर असल्यानं इथं स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे। मात्र अनेक वर्षांपासून या परिसरात स्वच्छतागृह नाही। कोतोलीचा मंगळवारचा आठवडा बाजार स्टँडवर न भरता ग्रामपंचायत आवार आणि मुख्य मार्गावर भरतो। बाजारात दिवशीही स्टँडवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते। इतर दिवशी सुद्धा सकाळपासून भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या महिला आणि प्रवाशांची गर्दी असते। मात्र प्रवाशांना स्वच्छतागृह नसल्यानं त्यांची मोठी कुचंबणा होते। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 जून 2026 पासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय। मात्र कोतोली सारख्या मोठ्या गावात स्वच्छतागृहच नसेल तर प्रवाशांनी करायचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय। एसटी महामंडळ आणि ग्रामपंचायत याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे।